स्पर्धेची सुरुवात होते आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे। टॉस जिंकलाय चिपळे संघाने, बॅटिंग करेल वाजे संघ। 5 षटकामध्ये किती धावा सेट केल्या जातील याचा सुद्धा विचार होईल। सुरमाळ मैदान आपण पाहतो आणि जिथे ग्रामस्थ मंडळ चषक यस मॅच ऑन होईल। टीम मीटिंगची परवानगी नाही आहे, अगदी गरज पडल्यास पाणी मागू शकता, मात्र आता तुम्हाला वारंवार एकत्रित येता येणार नाही। आणि दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे। कंपल्सरी चेसिंग हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे। तर अंपायर सिग्नल मॅच ऑन। सागर म्हात्रेला आपण जरूर पाहतो, पहिलं षटक घेऊन आलाय। पॉवर प्ले मध्ये सलामीची जोडी सरकले समाधान आणि रोनित। पहिला चेंडू गती कमी होती, अगदी मध्यम गतीचा हा चेंडू पाहिलं। कुठलाही प्रयत्न नव्हता, स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र कुठलाही फटका खोलून खेळण्याचा प्रयत्न नव्हता। सलामीचा फलंदाज समाधानी आणि त्याला साथ देते रोनित। सागर म्हात्रे श्री गणेश संघ वाजेला पाहतोय। चिपळा 11 चिपळे संघाला आपण अगदी धुंद्राईच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं। अपील झाली, टप्पा पडला, थोडी उसळी जरूर होती। पंचांकडे एजची अपील होती, मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम। 5 षटकांचा पूर्वार्ध आहे आतापर्यंत। सागर म्हात्रे सिंगल डॉट स्ट्रायकर एंडला खेळतो रोनित पाटील। एक चेंडू डॉट खेळलाय, पुढचा चेंडू एज लागली, संधी जरूर आहे, मात्र इथे चूक झाली स्लिप मध्ये। चेंडू गेला लॉंग स्टॉपला आणि आला पहिला चौकार। तर मोरिया डीचे अँड टीम सुंदर संगीत आपण जरूर पाहिलं। प्रसन्न वातावरणामध्ये सुरुवात होत असताना हल्ला केला रोनितनं। 2 चेंडूचा सामना, स्टेप आउट झाले ऑन दी राईज, पिकअप स्ट्रोक, चेंडू वेगाने चाललाय डी पॉइंट कडे। पंच इशारा करतील, तिकडे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि मिळतील 4 धावा। आता एक लॉंग स्टॉपला बॅक टू बॅक 2 चौकार आले। एकूण धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा आहेत, 9 रन्स। थँक्यू। तर सन्माननीय आमचे पाहुणे दिलीप ठाकूर साहेब चेरवली यांचे इथे आगमन झाले। अंकुश पाटील वाजे आणि सन्माननीय दिनेश मसने साहेब वाजे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो, कारण ग्रामस्थ मंडळ चषक आहे आणि ग्रामस्थांचा इथे बहुमोलाचा वाटा असेल। ग्रामस्थांना या आम्ही सातत्याने विनंती करणार आहोत का ग्रामस्थ मंडळ जेव्हा स्पर्धा असते आणि आपण हक्काने अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं। सागर म्हात्रे 2 चौकार मिळाल्यानंतर विकेट त्याला मिळाले। लाईन भरकटतोय, चूक झाली, आणखीन एक बेनिफिट मिळेल। हे षटक आता मात्र संघासाठी चिपळ्याला फलदायी न ठरता महागडं ठरलंय। पॉवर प्ले मध्ये झाली पिटाई, क्षेत्ररक्षकाने न दिलेली साथ आणि आता संघ पुढे सरकेल। 9 बॉल + 4, एकूण धावा धावफलकावर 14। व्हाईट बॉल आणि 4 आल्या। याच्या अगोदर एक विकेट मिळाली, त्या अगोदर 2 चौकार आले। अंपायर सिग्नल पाहिलं। पहिल्या षटकामध्ये बघा धावसंख्या भरपूर आपण म्हणूया पॉवर प्ले मध्ये
सागर मात्रे सिंगल डॉट सलग 2 चौकार. डिटेल्स पृथक्करण आपण इथे पाहिलं. विकेट त्याला जरूर मिळाली. बाद केलं रोनितला. मात्र या षटकाची डिटेल्स पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 1 गडी बाद 18. तर सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल दिलीपजी ठाकूर साहेब चेरवली, अंकुश पाटील वाजे आणि सन्माननीय दिनेश मसने साहेब वाजे या तिन्ही मान्यवरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोलंदाज सागर मात्रे 18 धावा दिला, तो महागडा ठरला. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले. प्रतीक पाटीलला कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या गोलंदाजानं थोडा मार खाल्ला आणि त्यानंतर कमबॅक करणं आता महत्त्वाचे. कल्पेश पाटील आले चौकाराने, त्यांनी सुद्धा सुरुवात केली. समाधान खेळतोय. आपण पाहतोय मैदानावर श्री गणेश वाजे संघ ज्यांचं घरचं मैदान आहे, त्यांना अभ्यास आहे आणि कुठेतरी धावा बनवण्याचा हा रतीप असेल. सेकंडवर प्रतीक पाटील. प्रतीकला आपण जरूर पाहतोय. दुंद्राई चषकामध्ये मेडनवर फेकले होते. एक नवा विक्रम त्यांनी केला होता. जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येते तेव्हा वर्चस्व प्रस्थापित करणं, प्रतिस्पर्धी संघ जेव्हा खेळत असतो, जेव्हा धावांचं डोंगर होतं आणि तिथे कुठेतरी थोडंसं थांबून ठेवणं हे काम करावं लागतं प्रतीकला. पहिला चेंडू वेग चांगला होता, चेंडू स्विंग झाला आणि हा बघा प्रतीकचा हा चेंडू छोटासा रनअप आहे आणि त्यानंतर अगदी चेंडू चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर करतो. स्कोर थांबवणं, धावसंख्येला आता थोडासा आकार दिलाय, तिथे कुठेतरी थांबणं महत्त्वाचं आहे कारण एकूण धावा फलकावर 18 आहेत. 18 रन्स. फलंदाजी करणारा संघ श्री गणेश वाजे, त्यांच्या विरुद्ध चिपळा 11 चिपळे. आजच्या दिवसातील ई ग्रुपमधून ही पहिली लढत पाहतो. कुठल्या स्पॉटवरचा चेंडू, त्याला थोडासा बाउन्स दिला होता मात्र अगदी बॅटच्या मधोमध आला. तंतोतंत कनेक्शन जुळलं आणि डीप बॅकवर्ड पॉइंटकडे हा चेंडू जरूर गेलाय. मिळतील 4 धावा. समाधाननं आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 5 वर खेळतोय. रोनित त्याला साथ देतोय. रोनित बाद झाला. रोनितने साथ दिली होती 2 चौकाराने. आता कल्पेश 12:48 झालेत. आज पहिला दिवस आहे. 12:35ला पहिला सामना सुरू झाला. 6 मॅचेस कव्हर करायचे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे असतील. लॉफ करण्याचा प्रयत्न झेल होणार का? आउटफील्डमध्ये थोडासा बॅलन्स नाही आणि याचा फायदा मिळेल. संघ पुढे सरकेल. चौकाराच्या सहाय्यानं जलद गतीनं धावा जमवल्या जातात आणि आता श्री गणेश वाजे संघ पोहोचलाय एकूण धावा स्कोर कार्डवर. 5 षटकांचा पूर्वार्ध आणि धावा टोटल 26. प्रतीक पाटील डॉट सलग 2 चौकार. ओ गॅप मध्ये खेळला. डीप कडे फटका चांगला होता. क्लास त्यांनी दाखवला. शॉट सिलेक्शन चांगलं, आक्रमकता दाखवते. स्ट्रायकर एंडला खेळणारा अपेक्षा जरूर असतील. समाधान ला आतापर्यंत पाहिलं त्याने एकूण चेंडूचा सामना केला. 5-2 चौकार. लक्ष विद्या पुन्हा एकदा त्याच्या खेळाकडे. पुढचा चेंडू प्रतीक पाटील समोर ठेवला. थोडा चेंडू स्विंग झाला मात्र बाहेर होता. पंचांनी पाहिला हा चेंडू वाईट बॉल. थोडा दबाव वाढेल चिपळा 11 चिपळे संघावर. का पहिल्या षटकामध्ये सागरच्या षटकामध्ये 18 आल्या. प्रतीकच्या षटकामध्ये पाहिलं 2 चौकार, तो सुद्धा महागडा ठरलाय. जी गती वाढवल्या 5 षटकामध्ये आतापर्यंत संघ पोहोचला 29. ओ आपण पाहतो एज लागली, इथे संधी होती.
अगदी बॅटच्या टोकाला चेंडू लागला आणि तो उंच उडाला होता. जरूर पाहूया प्रतीकचा हा चेंडू. फुटवर्क होता, थोडा ब्लाइंड स्ट्रोक होता, विश्वास नव्हता या फटक्यावर खेळण्यासाठी. रॉंग शॉट सिलेक्शन, मात्र ही संधी होती. हातामध्ये चेंडू विसावला. प्रतीक थोडासा नाराज आहे, झेल सोडला. एकूण धावा 30, एक गडी बाद. शेवटचा चेंडू असेल प्रतीक पाटील. सेकंड ओव्हर. 5 षटकांच्या पूर्वार्धामधील आपण ही दुसरं षटक पाहतोय. फुटवाचा वापर, क्लास ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट हिटचा लॉंग ऑफ वरून चेंडू चाललाय. दणदणीत प्रतिउत्तर, चोख प्रतिउत्तर. अगदी ज्या पद्धतीनं सागरवर हल्ला बॉल झाला तशाच पद्धतीनं फटकेबाजी सुरू ठेवल्या ती प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीवर. 3 चौकार आलेत. 3 चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरकलाय आणि एकूण धावा धावफलकावर 34. मग फलंदाजी करणाऱ्या संघाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला अगदी पाणी हवं असेल तर जरूर मागून घ्या, मात्र वेळ घेता येणार नाही. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना सूचना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पुढच्या दोन्ही संघांना या सूचना आम्ही देतोय. तर नेक्स्ट मॅच असेल, माहिती आमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. त्या दोन्ही संघांना विनंती असेल. तर वाजेगावचे टायगर गणेश पाटील यांचं इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक आपण स्पर्धा पाहतो आणि आज पहिला दिवस आहे. तर नेक्स्ट मॅच होईल वाजेपूर 3D11 वाजेमूर आणि त्यांच्या विरुद्ध मोह मॉर्निंग. चला सूचना असतील. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. 2 षटकं संपली, एकूण धावा धावफलकावर 34. अक्षय म्हात्रे आला, ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू स्विंग जरूर झाला, मात्र बाहेर होता. बघा अक्षयचा हा चेंडू पाहिलं, राऊंड विकेटनं तो गोलंदाजी करतो. षटक क्रमांक 3 पूर्वार्धामध्ये हा एक युवा गोलंदाज आहे. चिपळाई संघासाठी एक नौका संघ आहे. समोर दोन्ही यंगस्टारचे संघ आपण पाहतोय. आज श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये पहिला सामना राऊंड विकेटनं समोर ठेवला. खोलात टाकण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 2 धाव रोखणं कठीण आहे आणि नक्कीच 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड धावफलकावर धावा नमूद होतील. 37 ऑन बोर्ड. 37 धावा आहेत. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक. अक्षय म्हात्रे पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर 2 धावा. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा समाधान. संघासाठी खेळतोय बघा, चांगलं पावित्र्य त्याचं तिथे पाहतो आणि मिसफिल्ड केली चूक आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. फुटवर चांगलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू आपण पाहिला खूप चुकी झाली. सोप्या पद्धतीने चेंडू का अडवता आला नाही हा विचार जरूर केला. नेक्स्ट बॉल. धावफलक वेगाने पुढे सरकले. फिल्डर आहे, मिसफिल्ड मात्र कठीण होतं. आउटफील्डमध्ये अडथळा आला. धावसंख्येचा डोंगर रतीप उभा होते आणि संघ पोहोचलाय. टोटल धावा एकूण 45. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांचा सामना आहे. अजूनही तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. सागर म्हात्रेच्या षटकामध्ये 18 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये 16 आल्या आणि आता एक क्रमांक 3चं षटक. 2 चौकार आल्या आणि धावा धावफलकावर टोटल आपण आत्तापर्यंत पाहिल्या तर संघ पोहोचलाय 45 रन्स. चांगली सुरुवात आहे, धमाकेदार सुरुवात सुद्धा म्हणूया. सलामीवीराचं जे योगदान आहे, समाधान आत्तापर्यंत 4 चौकाराच्या साहाय्याने तो खेळतोय. मैदानावर बराच काळ उभा आहे.
फुटवर्क वापरला आपण पाहतोय जरूर फ्रंट फुटला येऊन दिली चपराक एज लागते स्लिपमध्ये झालं खराब क्षेत्ररक्षण चेंडू गेला थर्ड मॅनला आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. तर नक्कीच पुढचा सामना असेल गावदेवी मोह प्रणयीचा संघ खेळेल आणि वाजेपूर 3D11 राऊंड विकेट. ओ क्रॉस पॅटेट खेळण्याचा प्रयत्न. इथून पुढे कमबॅक करायचा असेल तर चिपळाई 11 चिपळे संघाला काय करावं लागेल त्यांना डॉट चेंडू विकेट डॉट बॉल फेकावे लागतील कारण पहिल्या 2 षटकामध्ये प्रमुख गोलंदाजाने मार खाल्ला आणि तो मार खाल्ल्यानंतर इथे कमबॅक करणं अक्षयला याच प्रकारचे चेंडू डिलिव्हर करणं आता महत्त्वाचं आहे. 3 चौकार आले 1 डॉट बॉल 2 धावा 1 वाईट बॉल सुद्धा पाहिला राऊंड विकेटनं. ओ पुन्हा एकदा आक्रमण. समाधान का आक्रमक झालाय आक्रमकता दाखवते एका बाजूला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाची जेवढी साथ हवी आहे ती मिळत नाही थोडा निराश खेळामध्ये थोडासा तणाव असतो मात्र तो रिलीफ करावा लागतो. 12:55 इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी ग्रामस्थ मंडळ चषक मी विनंती करेन आमचे सर्व ग्रामस्थांना आपण स्टेजवर अतिथी कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या चांगली आहे. एकूण धावा बॅटिंग करत असताना श्री गणेश वाजे 50 रन्स कंप्लीट 51 झालेत 51 धावा धावफलकावर. नक्कीच डीजेचा आपण धन्यवाद देऊया. आज गुरुवार सुद्धा आणि आज आपण पाहतोय प्रसन्न वातावरण संपूर्ण डीजेची टीम आपण पाहतोय संगीताचा आनंद घेत असताना 12:57 प्रेम आम्हाला माहिती देतो 3 षटकांचा खेळ संपला 51 धावा 51 5 षटकांचा पूर्वार्ध किती धावा सेट होतील बॅटिंग करतोय घरच्या मैदानावर श्री गणेश क्रिकेट संघ वाजे. 3 षटकांचा खेळ समाप्त एकूण धावा 51. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी किती धावा सेट होतील किती टार्गेट सेट केले जाईल याचा विचार केला जातोय. ज्या प्रतीक पाटीलनं 16 दिल्या तो पुन्हा एकदा पुनरागमन करतोय आणि त्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा असतील. या सामन्यामध्ये प्रतीकनं चांगलं षटक फेकलं षटक चांगलं भरीव राहिलं चांगली कामगिरी झाली तर कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल का धावसंख्येचा आलेख पाहिला तर गती चांगली आहे. पहिला चेंडू दबाव तंत्राचा वापर अंतर्वर्तुळामध्ये काही क्षेत्ररक्षक आहे आणि हेच तुम्हाला करावं लागतं. जेव्हा गोलंदाजी टिकट मारा होतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ जर लाभली तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि आपण जरूर पाहतो कमबॅक करण्याचा प्रतीकचा प्रयत्न सूर्य प्रत्येक चेंडू गणित क्षेत्ररक्षण बदलतोय लॉंग ऑफ आहे दूरवर आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला हटवलेत आणि थोडी गॅप निर्माण केलं म्हणजे स्क्वेअर लेग टू लॉंग ऑन एक भरपूर मोठी गॅप आहे आणि तिकडे ऑन साईडला आपण पाहिलं ना तर लॉंग लेग फाईन लेग पूर्ण खाली आहे आणि या बेनिफिट असतात. एका बाजूला जाळं त्यांनी रचलंय बघा फाईन लेग खाली आणि तिथे खेळण्याचा प्रयत्न हा फटका खेळणं थोडं कठीण असतो. नजर स्थिर ठेवावी लागते कॉन्सन्ट्रेशन लागतो शॉट सिलेक्शन परफेक्ट लागतं टायमिंग जज करणं कारण प्रतीकने जी सजावट केलं चेंडू तो ऑफ साईडला डिलिव्हर करतो तिकडे 3 क्षेत्ररक्षक बाहेर ठेवले डीप बॅकवर्ड पॉईंट आहे डीप कव्हर एक लॉंग ऑफ आहे. पुढचा चेंडू समोर ठेवला पंचांनी जरूर पाहिलं वाईटचा कॉल येईल संघ पुढे सरकेल. एकूण धावा बॅटिंग करत असताना संघ पोहोचलाय धावा धावफलकावरती
52. 52 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांचा सामना आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही संघांना आम्ही कॉल केलं. तुम्ही उशीर करू नका. मॅन्डेटरी असेल. जेव्हा 2 षटका आम्ही पाहतो इथे आतापर्यंत 3 षटकं झाली. 4थं षटक आणि पूर्वार्ध जेव्हा समाप्त होईल, जेव्हा टॉस होणं हा स्पर्धेचा नियम आहे. फुटवर्क वापरले. थोडा लूज शॉट. फिल्डर रेडी. सोडलाय झेल. आज बऱ्यापैकी चुका झाल्या. चिपळा 11 चिपळे संघ क्षेत्ररक्षण करत असताना जर अशा चुका कराल तर त्याची किंमत मोजावी लागते. फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं, एकाग्रता लागते आणि सर्व लक्ष केंद्रित करून तुम्हाला खेळ करावा लागतो. आणि सांघिक खेळामध्ये एकट्यावर थांबून जमत नाही. प्रतीक पाटील 2 डॉट. त्यानंतर वाईट सिंगल आली. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तयारीमध्ये नव्हता आणि याचा फायदा मिळाला 4 धावा. एक मध्ये टॉस कंपल्सरी. एखादा संघनायकाला समोरचा संघ नसेल तर समोरच्या उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल. मात्र इथे धावांचा सपाटा सूर्य. बॅटिंग आवडली असेल तर समाधानासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आतापर्यंत 6 चौकार. 14 मध्ये पोहोचला. वैयक्तिक 36 वर इम्प्रेस केलं. ग्रामस्थ चषक समाधानच्या खेळानं सर्वांना इम्प्रेस केलं. अगदी तडाखेबंद केली. एकूण धावा फलकावर टोटल 61 वर पोहोचलाय. बॅटिंग करत असताना ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये समाधान. गुड बॅटिंग. आणखीन एक आक्रमण डीप कडे. फिल्डर त्याच्या आवाक्याच्या बाहेर. गुड बॅटिंग. वैयक्तिक योगदान पोहोचला 15 मध्ये 40 आणि संघाची धावसंख्या टोटल 65. तर नक्कीच 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावफलक टोटल रन्स पाहतोय 65 रन्स. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या चांगली आहे. धावसंख्येची आघाडी आपण पाहिली तर मजबूत धावफलक आहे. टोटल 65. वैयक्तिककडे जाऊया. समाधान खेळतो 15 मध्ये 40. मालिकावीरासाठी बाईक आणि जेव्हा अशा धावा बनतात ना तेव्हा ते खेळाडू रेसमध्ये जातात आणि कदाचित समाधाननं जे योगदान दिलं मालिकावीराच्या रेसमध्ये त्याला सुद्धा जायचं. प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं आणि आता या पहिल्या सामन्यामध्ये समाधानने केलेली भरीव कामगिरी ज्यामध्ये पाहिलं षटकाराचा एकही समावेश नाही आहे, मात्र चौकार पाहिलं तर तब्बल 8 चौकाराच्या साहाय्याने खेळतोय समाधान. गुड बॅटिंग, प्युअर बॅटिंग, डेंजर बॅटिंग सुद्धा म्हणते. मैदानावर एक्सलंट क्रिकेट तो दाखवतोय. अजित आलाय लास्ट ओव्हर. पहिला चेंडू निघालेत. 1 धावेसाठी केली गडबड. होईल धोका आणि फलंदाज धावबाद. 5 चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावर टोटल 65. धन्यवाद. नो बॉल जरूर पंचांनी पाहिले. धावबाद झाल्या फलंदाज. इथे आणखीन बेनिफिट असेल. स्ट्राईक रेंजला पोहोचलाय समाधान. नवीन फलंदाज सरकलाय. अपेक्षा जरूर असतील आणि आता समाधानवर जबाबदारीचं ओझ आहे. जशा पद्धतीने त्यांनी विस्फोटक खेळ केला श्री गणेश संघासाठी खेळताना अगदी पहिल्या सामन्यामध्ये आपण जरूर पाहिलं. 1:04 धावा झाले. 2 गडी बाद. बॅटिंग करणारा संघ श्री गणेश वाजे मजबूत स्थितीमध्ये. वैयक्तिक योगदान समाधानचं पाहूया. 15 मध्ये 40 खेळतोय आणि आता अपेक्षा या संपायर सिग्नल नो बॉल आणि याचा बेनिफिट असेल फ्री हिट. आता मोकळ्यापणाने खेळू शकतो समाधान. या चेंडूवर फ्री हिटचा चेंडू समाधानसाठी. अजित आक्रमण केलं. ठोकलाय. दणदणीत प्रतिउत्तर. 11 मध्ये 46 वर पोहोचलाय समाधान. यस गुड बॅटिंग.
72. आता समाधानावर प्रेशर वाढेल प्रेम, कारण 16 मध्ये 46 आणि जेव्हा असं दबाव येतो तेव्हा संघासाठी खेळायचं. अजूनही समाधानकडे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. मनीष आलाय नॉन स्ट्रायकरला उभा आहे. 16 मध्ये 46 अगदी पहिल्या मॅच मध्ये खुश करतोय. ऑन साइडला वेगानं बॅट फिरवल्या डीप स्क्वेअर लेगला आणि झाल्या एकदा जोरदार टाळ्या. 17 चेंडू मध्ये 50 धावेची हटके प्रेक्षणीय निर्विवाद आणि मैदानावर धुरंदर समाधान. टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. ग्रामस्थ मंडल चषक अर्धशतक समाधान बॅट वरती करायचे. घरच्या मैदानावर अभिवादन करताना फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ग्रेट हिटिंग समाधान. थँक्यू व्हेरी मच. 17 मध्ये पोहोचला 50 वैयक्तिक 50 आणि संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 76. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिलाच हा महामुकाबला आपण जरूर पाहिला. लक्ष वेगाने पुढे सरकला. बॅटिंग करत असताना समाधानानं जो किल्ला लढवला 1 मॅन आर्मी मैदानावर चिकटून बसला आणि अगदी खराब गोलंदाजीचा त्याने धुव्वा केला. आणि चिपळा 11 चिपळे संघ धावा या मैदानावर होतात. तुम्हाला खच्चीकरण होऊन जाता कामा नये. वेळ प्रत्येकाची असते. आज दिवस होता समाधानचा, मात्र दुसऱ्या अंकामध्ये सुद्धा संधी असतील चिपळे संघाला. 4 चेंडूंचा खेळ बाकी. टोटल स्कोर कार्ड 76. 2 गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक आक्रमण ऑन साइडला स्टिअर केलं. फिल्डर रेडी आहे. 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल. 2 धावा रोखणं. आउटफील्ड मध्ये वेग चांगला आहे. 2 धावेने 78 रन. 78 वर पोहोचलाय. चेंडू शिल्लक आता 3. 78 धावा धावफलकावर. आतापर्यंत गोलंदाज अजितला पाहतो. नो बॉल. समाधान षटकार, त्यानंतर एक चौकार. 3 मध्ये वैयक्तिक योगदान त्याचं चांगलं. 18 मध्ये 52 वर खेळतोय. स्लोवर 1 चेंडू खाली ठेवला. इनसाइड सर्कल अंतर वर्तुळामध्ये क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच समाधानला आपण जरूर पाहतो. टोटल स्कोर कार्ड एकूण धावा धावफलकावर 78. 78. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी असेल. संघनायक आला आणि समोरचा संघनायक नसेल तर जो संघनायक उपस्थित आहे त्याला टॉस विन घोषित करण्यात येईल. स्ट्रेट हिट करतोय सागर रेडिया, मात्र अडवणं कठीण. आणखीन एक चौकार. या मैदानावर धावा होतात, वेगाने होतात. आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेत. इथे 80, 90, 95 धावा होताना सुद्धा पाहिले. आणि आता धावा 82. 82. शेवटचा चेंडू. सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत करतो. नारायण मामा गाडेश्वर यांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम. गती कमी होती. व्हाईट बॉल. टोटल स्कोर कार्ड 83 वर पोहोचलाय. 83 रन्स. 5 षटकांचा पूर्वार्ध. या मैदानावर धावा होतात आणि अगदी आपण पाहिलं 1:08 झालेत. दुपारचे सत्र. सामना सुरू झाला 12:40 मात्र समाधानच्या खेळाने लक्ष वेधून घेतलं. आणखीन एक धमाका गेलाय. दणदणी स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. एकूण धावफलक टोटल. आता एकूण धावसंख्येचा टप्पा आपण पाहिला 89. 89 आणि 90. 90चं टार्गेट. 5 षटकांनी 90 करायचे. 5 षटकामध्ये आम्ही 95 धावा क्रीज चेस होताना पाहिले. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. 102 धावा एका संघाला चेस करायच्या होत्या आणि तो संघ केवळ 3 धावेनं पराभूत झाला. असे सुद्धा क्रिकेटमध्ये अनेक उदाहरण आहेत. आणि सुरमाळ मैदानावर धावा होतात हे आज तागायत आपण पाहिलं. मात्र एकदा बॅटिंग आवडली असेल. 21 चेंडूमध्ये 62 धावा, 2 षटकार, 10 चौकार. टाळ्या सुरू राहिल्या पाहिजेत. वाजेगावचा यंग स्टार आपण पाहतोय समाधान पाटील. 21 मध्ये 62. अगदी आता जर इथे 2 सामने जर जिंकले ना श्री गणेश वाजे